रॉयल स्प्लेंडेड हॉलिडेज कल्याण आपको आमंत्रित करता है। छुट्टियां बनाए रॉयल, यादें बनाए स्प्लेंडेड। रॉयल स्प्लेंडेड हॉलिडेज लेकर आया है आपके लिए सबसे शानदार डोमेस्टिक और इंटरनेशनल टूर पैकेजेस। चाहे हो कस्टमाइज टूर्स, ग्रुप टूर्स तथा हनीमून कपल्स के लिए रोमांटिक डेस्टिनेशन, या फिर चाहे सीनियर सिटीजन और महिलाओं के लिए स्पेशल टूर, हमारे पास हर एक के लिए है कुछ खास। आपके सपनों की छुट्टी को हकीकत में बदलने का वादा करते हैं, वो भी बेस्ट प्लान्स और बेहतरीन सर्विस के साथ। तो इंतजार किस बात का, अभी कॉल करें 9082578723 पर और पाएं अपने लिए परफेक्ट टूर पैकेज। रॉयल स्प्लेंडेड हॉलिडेज, मोहन रेजेंसी, डीबी चौक, आधारवाड़ी, कल्याण वेस्ट। छुट्टियां हो तो रॉयल स्प्लेंडेड के साथ। स्प्लेंडेड हॉलिडे, हिप 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 हिप। रॉयल स्प्लेंडेड हॉलिडेज, Mr. Ranveer Sindhe is the best tour organizer. Thank you. No complaint, any question about it. Thank you sir. यांनी आमचं जम्मू काश्मीरचं जे पॅकेज आहे ते खूप सुंदररित्या ऑर्गनाईज केलं आणि ह्या ज्या ट्रिपमध्ये जी व्यवस्था होती म्हणजे जसे की हॉटेल्स, साईट सीइंग हे अतिशय उत्तमरित्या होतं। जेवण सुद्धा अतिशय चविष्ट होतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं। हे जे एंटरटेनमेंट आमचं झालंय हे आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही। और एक्सपीरियंस गुड रहा। मेरा तो पहले टूर है, बाकी के जो ग्रुप के हैं वो रिपीटेड है कस्टमर, पर मैं फर्स्ट टाइम आई हूँ। बट मेरा एक्सपीरियंस गुड है। सब होटल भी अच्छी थी, सर्विस भी अच्छी थी और सर ने बहुत से प्रयत्न किया। कहीं कुछ भी प्रॉब्लम आया तो तुरंत सॉल्व करने के लिए वो हमेशा तैयार थे। मी मनीषा कर्णिक, रॉयल स्प्लेंडेड हॉलिडेजमध्ये ही माझी दुसरी टूर आहे। पहिली टूर माझी नैनिताल, मसुरी, ऋषिकेश, हरिद्वार ही झाली। ही दुसरी दार्जिलिंग, सिक्कीम, गँगटॉक टूर आहे। शिंदे सरांनी खूप चांगली मॅनेज केली होती। सर्व हॉटेल्स उत्तम होती, राहण्याची सोय उत्तम होती, जेवणाची सोय उत्तम होती। शिंदे सर पर्सनली सर्वांना सर्व काही विचारत होते। याचे चांगले आहेत, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट विच इज अनलिमिटेड अँड यू कॅन ऑर्डर वॉट एव्हर म्हणजे तुम्हाला पाहिजे ते कवरिंग ब्रेड आयटम्स, नंतर ज्युसेस, देन पोहे वगैरे आहे, पोहे उपमा, नंतर इकडचे नॉर्थ इंडियन क्युझिनचं पण आहे, जसं आलू पराठा आणि हे सगळे त्यांचे रिलेटेड छोले भटुरे वगैरे सगळे आयटम मिळतात। नंतर शिंदे सर, मी मंगला पाटील। आजपर्यंत शिंदे सरांसोबत मी 3 ट्रिप त्यांच्यासोबत गेले। मला त्यांनी खूप सहकार्य पण केलं आहे आणि त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे। हॉटेल्स वगैरे खूप छान आहेत। इकडे आलो आणि सकाळीच आम्हाला 5 जणांना घेण्यासाठी इनोवा कार बाहेर उभी होती। तिथनं या बस्ती सँड विलेज मध्ये आम्ही आलो। फ्रेश होऊन आम्ही लोंगेवाला बॉर्डरला गेलो। तिथे टोनेट रॉय माता मंदिर या पर्यटन स्थळाचा आम्ही आस्वाद घेतला। आमचा प्रवास एकदम सुखकर होता। संध्याकाळी डेझर्ट सफारी, जीप सफारी याचाही आम्ही अनुभव घेतला आणि सांस्कृतिक कार्यक्रम। ही टूर एकदम आम्हाला आनंददायी अशासाठी होती की इथलं फूड, वातावरण आणि मिळणारं आदरातिथ्य खूप छान होतं। आम्ही जयरामची जीवनात एकदा तरी अशा स्थळाला भेट द्या जेणेकरून तुम्हाला जगायचं आहे, अशा स्थळाला भेट द्या जेणेकरून तुम्हाला वेगळा अनुभव, वेगळी मजा मिळते। इकडे वेगळाच अनुभव आहे। जगताना एक म्हणतात ना, फार छान वाटतं। इकडचं वाळवंट, इकडचं सांस्कृतिक कार्यक्रम, इकडचं अन्न, वेगवेगळे अनुभव आहेत। वाळवंटात गेल्यावर उंटावरची सफारी फार छान आहे। असं वाटलं आयुष्यात एकदा जगून घेतलं। खरोखर मित्रांनो, एकदा तरी या। होता आपण हिंदुस्थानचा स्वर्ग काश्मीरला बोलतो, तर राजस्थानचा जर स्वर्ग शोधायचा असेल तर जैसलमेरला नक्की एकदा आपण भेट द्यायला हवी। खूप वेगळ्या प्रकारचं इथलं वातावरण, आदरातिथ्य आणि इथली सर्व दुष्काळी भाग असतानाही लोक ज्या पद्धतीने आपल्यासाठी सर्व हे करतात, आदरातिथ्य करतात किंवा आपल्याला पाहुणचाराची चांगली संधी उपलब्ध करून घेतात, ते अतिशय अद्वितीय असं आहे आणि आपण सर्वांनी निश्चित एकदा जैसलमेरला भेट द्यावी। आणि आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो टायमिंग वगैरे दिला होता, सकाळी पण
गाडी आमची एकदम वेळेवर आली, बरोबर त्याच टायमिंगला आली आणि आम्हाला बरोबर त्याच टायमिंगला इकडे घेऊन आली. सगळे आल्या आल्या आम्हाला मस्त गरम गरम नाश्ता वगैरे सर्व दिलं. खूप छान पद्धतीचं इकडचं जेवण वगैरे खूप छान, जसं आम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनेच आम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या आणि सर्व आम्ही सहलीचा हा आनंद घेतलेला आहे. धन्यवाद. आणि कलेक्ट करणं हे सुद्धा आम्हाला रेल्वे स्टेशनला ताबडतोब मिळाली. त्यांच्यातर्फे गाडी बुक केलेली होती आणि तीच गाडी सतत आमच्याबरोबर 8 दिवस राहिली होती आणि गाडीमधून आम्ही सर्व साईट सीन्स केले. त्यामध्ये आम्ही मसुरीचे केले, नंतर आम्ही ऋषिकेश केले, हरिद्वार केलं, जिम कॉर्बेट केलं, नैनिताल केलं आणि सर्व साईट सीन्स व्यवस्थितरित्या आणि उत्तमरित्या आम्ही कव्हर केले. आणि आम्हाला तेवढा भरपूर वेळ मिळाला, आम्हाला शॉपिंग करायला भरपूर वेळ दिला. आम्हाला कुठेही घाई केली नाही किंवा चला चला म्हणून कुठेही म्हटलं नाही. आम्हाला आमच्याप्रमाणे व्यवस्थित सर्व अरेंजमेंट करून दिली. नैनितालमध्ये आम्ही नैना मंदिर, नैना देवीचं दर्शन घेतलं, बोटिंग केलं. बोटिंगसुद्धा अतिशय सुंदररित्या त्यांनी करून, म्हणजे तिथे जे त्यांचे जे लोक होते त्यांनी अतिशय छान आम्हाला सर्व सीन दाखवले. त्यानंतर आम्ही ऋषिकेशला आम्ही फिरलो. ऋषिकेशची सर्व स्थळं आम्हाला दाखवली गेली त्यांच्यातर्फे. हरिद्वारमध्ये आम्ही गीता भवन पाहिलं, त्रिवेणी संगम, त्रिवेणी घाटावरती आरती अटेंड केली. आरती अतिशय सुंदर आणि खूपच म्हणजे प्रसन्न वाटलं ती आरती अटेंड करून. आणि ती आरती आम्हाला विशेष करून मिळाली याचं श्रेय सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑर्गनायझरला जातं. प्रदीप दुके आणि मी रॉयल स्प्लेंडिड हॉलिडेजकडून अंदमान निकोबार या ठिकाणी गेलो होतो माझ्या वाईफला घेऊन. खूप चांगली आमची तिकडे सोय झाली होती, वेल ऑर्गनाइज इटिनरी होती. खूप सुंदर असं आम्हाला ट्रान्सपोर्टेशन, फेरी बोट्स आणि चांगलं अकोमोडेशन त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. सगळ्यात चांगलं म्हणजे हॉटेल्स खूप नीट अँड क्लीन होते. दुसरे जे कॉटेजेस आम्हाला बीच साईडला त्यांनी प्रोव्हाइड केलेले तेही खूप चांगले होते. नमस्कार, आम्ही बदलापूर येथून केरळ येथे टूरला आलो होतो. रॉयल स्प्लेंडिड हॉलिडेज यांनी आमची केरळ टूर खूप छान प्रकारे अरेंज केली होती. रणधीर शिंदे यांना यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमची केरळ ट्रिप अरेंज केली. केरळमध्ये येऊन आम्ही खूप मजा केली, इकडचे सगळे स्पॉट्स बघितले. इथे आल्यावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. खूप चांगल्या प्रकारे आम्ही केरळ ट्रिप एन्जॉय केली. थँक्स टू रॉयल स्प्लेंडिड हॉलिडेज अँड रणधीर शिंदे सर. थँक्यू.